नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा मराठीचा पॅटचा पेपर, जो की 2026-27 ला जशाचा तसा तुम्हाला पेपरला विचारला जाणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाच पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे। सो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड होत राहतात। चला जाऊया आपल्या व्हिडिओकडे। तर आपल्याला प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। तुम्हाला खालील उतार्याचे व्यवस्थित वाचन करायचे आहे आणि त्यानंतर खालील दिलेल्या उतार्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाईल, त्याचे उत्तर तुम्हाला एका वाक्यात लिहायचे आहे। तर पहिला प्रश्न आहे, अजयला खूप आनंद झाला, तर त्याचं कारण लिहायचं आहे, जे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे। वरील उतार्याचे वर्णन केलेले आरवादी कोणते 4 गुणवैशिष्ट्य लिहायचे आहे। आरवादने सत्ताहित विषय सांगितला नाही, याचं तुम्हाला कारण लिहायचं आहे की काय कारण होतं। ठीक आहे, चला आता जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे। बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। म्हणजे हा पद्य विभागावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे। खालील कविता तुम्हाला नीटपणे व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, कवीच्या मते श्रमातून कशाचा मळा फुलणार आहे। ठीक आहे, तर कवीच्या मते श्रमातून मानवतेचा मळा फुलणार आहे, हे त्याचं उत्तर आहे। दुसरा क्रमांक ब आहे, कवीच्या मते कोणती गोष्ट साध्य करायची असेल तर काय केले पाहिजे। कवीच्या मते गोष्ट साध्य करायची असेल तर सतत प्रयत्न केले पाहिजे आणि पुढे पुढे चालत राहिले पाहिजे। प्रश्न क्रमांक क आहे, भरल्या नभाकडे जाणारी वाट अडचणीत आहे, हे कोणत्या ओळीतून कळते। काट्यांमधल्या वाटून चालत जा तू पुढे पुढे, या ओळीतून ते कळतील। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे। मी खूप छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खालील मजकूर मनात वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। ठीक आहे, एक पॅरेग्राफ दिला आहे, तो वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये लिहायची आहे। प्रश्न क्रमांक 1 आहे, कळप कोणावर विसंबून विरुद्ध वावरत होता, आणि तुम्हाला लास्टला विचारलं आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेले आहे। तर बघा, समानार्थी शब्द कोणते, झाडे, वृक्ष, परिसर। संयुक्त क्रियापद विचारलंय, थोडा ग्रॅमॅटिकलचा हा पार्ट आहे, याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला क्लिअर देत आहे। ठीक आहे, बघा त्यानंतर नवीन उतारा येतोय, त्या उत्तराचं तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं आहे। ठीक आहे, आता बघा प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला येत आहे, 15 ऑगस्ट वाचन प्रेरणा दिन या निमित्त शाळेत निबंध स्पर्धा आयोजित केली, त्यासाठी तू पुढीलपैकी कोणत्या एका विषयावर लिहा। तुम्हाला 3 विषय दिले आहे, त्यातील एक विषय निवडून तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे। बघा, आता मी एक विषय निवडतो। 3 विषय कोणते आहे, मला आवडलेले पुस्तक बोलू लागले तर वाचनाचे महत्त्व। वाचनाचे महत्त्व म्हणजे एक तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहे। पुस्तक बोलू लागले तर तुम्हाला ॲझ्युम करायचं आहे की मीच पुस्तक आहे। ठीक आहे, आत्मवृत्त निबंध असतो हा। आता मी वाचनाचे महत्त्व इथं तुम्हाला निबंध लिहून देत आहे। वाचनाचे महत्त्व माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे साधन आहे। वाचनामुळे आपले ज्ञान वाढते आणि विचारशक्ती विकसित होते। पुस्तकांमधून आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात, तसेच आपले व्यक्तिमत्व घडते। वाचन केल्याने भाषा सुधारते, शब्दसंग्रह वाढतो आणि लेखन कौशल्याचे चांगले होते। चांगली पुस्तके आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि प्रेरणा देतात। इतिहास, विज्ञान, कथा, कादंबरी अशा विविध प्रकारच्या पुस्तकांमुळे आपले ज्ञान व्यापक होते। अशा प्रकारे तुम्हाला वाचनाचे महत्त्व सांगितलेले आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे तुमचा प्रश्न क्रमांक 7, गोष्ट तयार करायची आहे। हा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो। खालील काही शब्द दिले आहे, त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, एक गोष्ट तयार करायची आहे। बघा, खालील दिलेले शब्दामध्ये शेती, जहाज, रात्र, दप्तर, यावरून तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे। आणि महत्त्वाचं सगळ्यात म्हणजे गोष्टीला तुम्हाला टायटल द्यायचं आहे, त्याचे तुम्हाला 2 मार्क मिळतात। जर असं स्टेप बाय स्टेप लिहिल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात, नाहीतर मिळणार नाहीत। बघा, मी टायटल दिले, स्वप्नातली जहाज आणि गोष्ट तयार केली। एका गावात रमेश नावाचा मुलगा राहत होता, तो रोज आपले दप्तर घेऊन शाळेत जात असे। त्याच्या वडिलांनी शेती होती, त्यामुळे शाळेनंतर शेतात मदत करायचा। एके दिवशी रमेशने पुस्तकात जहाजाबद्दल वाचले आणि त्याला समुद्र पाहण्याची खूप इच्छा झाली। त्या रात्री तो जहाजावर प्रवास करण्याचे स्वप्न पाहू लागला। पुढच्या दिवशी त्याने मन लावून अभ्यास केला आणि मोठा होऊन खरा समुद्र पाहायला व जहाजात बसायचा निश्चय केला। तर बघा, अशा प्रकारचे मी जे शब्द तुम्हाला दिले होते, ते सगळे शब्द या वाक्यामध्ये आलेले आहेत। तर अशी आपली गोष्ट आल्यानंतर जे शब्द आहेत त्यांना हेडलाईट करायचं आहे तुम्हाला। सो ठीक आहे, अशाच प्रकारचे तुम्हाला लिहिल्यानंतर पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे। असा पेपर लिहिल्यानंतर पण तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता आहे। चला, आजसाठी इथंच थांबवा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।